जागृत रेणुका देवीचं मंदिर या मंदिराच्या परिसरामध्ये आता आलेलो असून हा मंदिराचा परिसर कोर्ट रोड निंबाळकर किल्ल्याजवळ भवानी पेठ या ठिकाणी असून अतिशय जागृत असं हे रेणुका मातेचं मंदिर आहे। संपूर्ण मंदिराचा हा परिसर अतिशय विलोभनीय असून या ठिकाणी प्रवेशद्वारावरच श्री रेणुका देवी माता मंदिर असा बोर्ड लावलेला आहे। दुरूनच मंदिरात ज्यावेळा आपण प्रवेश करतो त्यावेळा खूप प्रसन्न असं हे वातावरण असून सुंदर असा नवरात्रीचा 9 दिवसाचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। दूरपर्यंत या ठिकाणी देवीच्या परिसरामध्ये ही लाइटिंग लावलेली असून अतिशय सुंदर असा हा देखावा आहे। नमस्कार मंडळी, कसे आहात? ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलची टीम शोध अध्यात्माचा संस्कृती महाराष्ट्राची या बाबतीत नवरात्राच्या या पावन पर्वामध्ये सातपुडा पर्वत रांगांनी नटलेला, केळीच्या बागांनी बहरलेला आणि व्यासांच्या पावनभूमीने पुनीत झालेल्या यावल तालुक्यातील यावल शहरात आलेली असून या ठिकाणी अष्टभुजा रेणुका मातेचं अतिशय जागृत असं मंदिर आहे। आणि या मंदिरात प्रवेश केल्यानंतर भक्तांना एक उत्साह आणि प्रसन्नतेचं वातावरण निर्माण होतं। अशी भक्तांच्या नवसाला पावणारी आणि भक्तांच्या आध्यात्मिक शक्तीला वाढवणारी आई रेणुका माता, अनेक भक्तांचं श्रद्धास्थान, अनेक भक्तांच्या नवसाला पावणारी ही रेणुका माता या ठिकाणी आपण आलेलो असून या ठिकाणी या मंदिराचे ट्रस्टी आणि पुजारी श्री विनोद बयानी सर यांना आपण मंदिराचा इतिहास आणि या मंदिराच्या आई जगदंबेच्या बाबतीत भक्तांच्या नवसाला पावते का या बाबतीत 2 मिनिटात थोडक्यात विचारूया। नमस्कार सर, ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलसाठी आपलं स्वागत करतो। आणि सर, मी आपणाला एक प्रश्न विचारू इच्छितो की आई जगदंबेचं हा मंदिर आहे, या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे आणि ही आई भक्तांच्या नवसाला पावते का? शरणागत दीनार्थ परित्राणपरायणे सर्वस्याद्य देवी नारायणे नमस्तुते। सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। नवसाला पावणारी यावलची व्यासनगरीची ग्रामदेवता आई रेणुका माता अष्टभुजाला माझा वंदन असो, नमस्कार। ह्या मंदिराचा इतिहास अतिशय पुरातन असून ऐकण्यासारखा आहे। किमान 400 ते 500 वर्षा अगोदर हे मंदिर हरिता सरिता या नदीकाठी या ठिकाणी आप्पाजी मार्तंड बयाणी यांनी सेवा दिली होती। पहिल्यापासून आई रेणुका माता ही व्यासनगरीची ग्रामदेवता आहे। त्यावेळेस हरिता सरिता या नदीवर असलेले हे मंदिर अतिशय आध्यात्मिक स्वरूपाचे होते। 1800च्या काळामध्ये हरिता सरिता या नगरीला मोठा महापूर आला, त्यामध्ये हे मंदिर वाहून गेले। 1800च्या काळामध्ये मंदिर वाहिल्यानंतर व्यासनगरीमध्ये हाहाकार उठवला। लोकांमध्ये अनेक शंका झाली, मंदिर कुठे गेले, मंदिर कुठे। त्यानंतर काही दिवसामध्ये आप्पाजी मार्तंड बयाणी यांच्या स्वप्नामध्ये आईने दृष्टांत दिला की मी नदीमध्ये अटकून या ठिकाणी आहे, तू मला आणि वाचव आणि ह्या ठिकाणी काढ आणि माझे मंदिर स्थापन कर। तो सर, मला एक सांगा की आई जगदंबा भक्तांच्या नवसाला पावते का? आणि पावल्यानंतर भक्त या ठिकाणी येतात, तर नेमकं भक्त या ठिकाणी आल्यानंतर ते आपला नवस कसा फेडतात? प्रकारचे भक्त येतात,
खूप अनेक प्रकारचे आपण नवस फेडतात. कोणी नारळाचा फेडतो, कोणी काय देतो मंदिराला, कोणी काय देतो, पोटी, साडी दान, अनेक प्रकारचे कोणी दागिने दान करतात, फुलोरा दान करतात. नवरात्रामध्ये अनेक प्रकारची सेवा या मंदिरामध्ये अनेक लोक अनेक प्रकारे देत असतात. अध्यात्मात आपण ज्या वेळा प्रगती करतो त्यावेळा या आध्यात्मिक शक्तीमध्ये आई जगदंबेचं हे रूप बघितल्यानंतर अनेक भक्तांना जी आई नवसाला पावते त्यातला एखादा भक्ताचा काही प्रसंग आपल्या जीवनात अनुभवलेला आहे का आपण? अनेक प्रसंग, पण एक प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छितो. अगदी थोडक्यात नमूद करा. एक साधा एक मनुष्य होता. ओके. या ठिकाणी रोज मंदिरात यायचा. त्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्याला देखील तो की टायमाचा खायला भेटेल हे तिला त्याच्यावर स्वतःवर भरोसा नव्हता. ओके. एका दिवशी त्याने काही नवस केला की मी माझं हे कार्य झालं तर मी आईला ह्या प्रकारचे दान दे. त्याप्रमाणे त्याचा नवस पूर्ण झाला आणि काही दिवसामध्ये अत्यंत भारतीची त्याची प्रगती झालेली आहे. आणि नवरात्रीच्या 9 दिवसाचा जो उत्सव असतो तो नेमका कशा प्रकारे असतो हा आमच्या प्रेक्षकांसाठी आपण विचार करावा. उदाहरणार्थ सप्तमीच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी नेमकं काय असतं? नवरात्रामध्ये सगळ्या घटस्थापनेची होते. ओके. सुरुवात 8 वाजेपासून होते, घटस्थापना होते. रोज सकाळी 5:15 वाजता मंदिराची आरती असते. मंदिराची आरती असताना अनेक भक्त इथे गर्दी करतात, मंदिरामध्ये येतात. आणि नवरात्रामध्ये आपण पाहू शकतात हे मुकुट तयार केलेलं जातं. वृक्षापासून तयार केलेले मुकुट असतात. अनेक प्रकारचे वृक्ष जमा करतात, त्याच्यापासून मुकुट तयार होतो. सप्तमीला यावन नगराची पालखी असते, आईची पालखी असते, वहन असतो. आणि अष्टमीला वैदिक मंत्राद्वारा इथे होम होतो. होमाला अनेक दुरून लोक येत असतात, त्यांचे मनोकामना आईला सांगत असतात. थोडक्यामध्ये यावल नगरीमध्ये अतिशय जागृत असं हे रेणुकेचं मंदिर आहे. पण मला एक सांगा सर, देवीला अष्टभुजा देवी आहे, पण हिला रेणुका हे नाव कसं पडलं? 1800 ह्या ठिकाणी मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस ऍक्च्युली ही देवी ही अष्टभुजा असून हिला 8 हात आहेत म्हणून हिचं नाव अष्टभुजा ठेवलं आहे. प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस पंचांगानुसार तिचं नाव रेणुका असं निघालं, त्यामुळे आईचे नाव रेणुका असे ठेवण्यात आले. असा हा रेणुकेचा जो महोत्सव आपला नवरात्रीचा 9 दिवसाचा असतो, या ठिकाणी हा उत्सव ज्या वेळा साजरा केला जातो त्यावेळेला जे दुरून भक्तगण येत असतात. आपल्या ठिकाणी या ठिकाणी देवीचा होम सुद्धा होत असतो. पण देवीचा इतिहास आपण विषाद करताना सांगितलं की 1833 मध्ये देवीचं पुरात वाहून गेली किंवा स्वप्नात अप्पाजींच्या आले. परंतु याचा पुरावा नेमका काय? मला असं समजलं की इथे कुठेतरी ती शिला काहीतरी आहे 1833 तिथे शिलाशेष सापडतात. काही त्याचा काही पुरावा इथे आहे का? अप्पाजी मार्तंड बयाणी यांचे पादुका देखील मंदिरामध्ये आहे. कुठे आहेत ते बाहेर ठेवलेले आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे यावल नगरीतील अतिशय जागृत अशी ही रेणुका माता असून दुरून भक्त या ठिकाणी येत असतात. मी माझ्या ग्रेट इंडिया SDP चॅनेलच्या प्रेक्षकांना विनंती करेल की आपण देखील या मंदिराला जरूर भेट द्यावी आणि आपल्या आध्यात्मिक जीवनात आपली प्रगती साधावी. माणसाच्या जीवनामध्ये आध्यात्मिक शक्ती फार मोठी असते आणि या शक्तीचा ज्यावेळा आपण विचार करतो त्यावेळा अशी मंदिरं, अशा मंदिरांचा इतिहास निश्चितच खूप प्रेरणादायी असतो. तर आपण या ठिकाणी थांबूया आणि या मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो. आणि शेवटी जाता जाता एक सुंदरसं 2 ओळींचं गीत आपण या ठिकाणी म्हणूया. आपण सर्वांनी ते म्हणावं. मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, अंबे मा जगदंबे मा, अंबे मा जगदंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा. लक्ष कोटी चंड किरण सुप्रचंड विलपती, अंबचंद्र वंदन बिंब दिलोपती, सिंह शिखर अचलवासी मूळ पीठ नायिका, धर्म अर्थ Hare
धर्म अर्थ काम मोक्ष कल्प वृक्ष रेणुका। बोला अंबा माता की जय, रेणुका माता की जय। आपण मंदिर परिसरामध्ये ज्या वेळा फिरत असतो त्यावेळा बाहेरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी हनुमानाचं एक मंदिर आहे आणि याच ठिकाणी मूळ जे पुरुष आहे या मंदिराचे अप्पासाहेब मार्तंड बयाणी यांच्या या ठिकाणी या पादुका आहे। ग्रेट इंडिया SDP यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांसाठी आज या मंदिरातील या पादुकांचं खास दर्शन आपल्या प्रेक्षकांसाठी आपण घेऊन आलेलो आहोत आणि या मंदिराचा इतिहास थोडक्यात कोरलेला आहे। 1833 मध्ये या मंदिराची स्थापना झाली आणि ह्या अप्पासाहेबांनी ह्या मंदिराची स्थापना केली। त्यांच्या ह्या पादुका खास ग्रेट इंडिया SDP यूट्यूब प्रेक्षकांसाठी। श्रद्धा, मेधा, यश, प्रज्ञा, विद्या, बुद्धि, श्रियम, बलम, आयुष्य, तेज, आरोग्य, देही में अव्यवहान